इकडे नक्कीच घेतलंय आणि आमंत्रित केलंय रॉयल जळगाव पोलीस या संघाला फलंदाजी करण्यासाठी. बघा मॅच सुरू होत असताना जर 12वा खेळाडू असेल तर प्लीज पाठवत चला. 11 असतील तर काही प्रॉब्लेम नाही, बट 12 असतील तर पाठवत चला. जयेश कन्स्ट्रक्शनचे 12वे खेळाडू आलेले आहेत. चला मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय मंडळी. स्वागत आहे. आज श्री चषकाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, अतिशय महत्त्वाचा दिवस आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ओहो, यावेळेस पहिल्याच बॉलवर विशाल शिरसाट यांच्या बॅटमधनं मात्र मोठा फटका आणि सरळ मात्र चेंडू क्लिअर करतोय. पहिल्याच बॉलवर 6 धावांची मोहर इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळते. रन संख्या 6 रन. जबरदस्त फटका
ऑफस्टिकला शफल होऊन तिकडे मात्र जागा बनवत फटका खेळून दिला आणि षटकाराच्या मदतीने इकडे मात्र पहिली धाव जी मात्र आपल्याला स्कोर काढावं लागताना पाहायला मिळते. विशाल शिरसाट यांच्या बॅटमधनं आजच्या दिवसातला पहिला फटका. काय सुरुवात झाली आजच्या दिवसाची, जबरदस्त. याही वेळेला बिग हिट, स्ट्रोक तर खेळलाय आणि चेंडू मात्र सर्व थर्ड मॅन सीमारेषा क्लिअर करतोय. विशाल शिरसाट यांची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये इकडे तळपली आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर चौकार. दमदार सुरुवात मात्र रॉयल जळगाव पोलीस या संघाची मैदानाच्या आतमध्ये होत असताना आरटीची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सुरुवातीच्या 2 चेंडूंवर प्रहार. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर चौकार. फुलाल्यांचा बॉल, आमंत्रण दिलं, स्वीकार आहे. जबरदस्त तुफानी अंदाजात आजच्या दिवसाची मात्र इकडे सुरुवात झाली आहे. विशाल शिरसाट 3च बॉल मध्ये आपण बघतोय 14 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लावायचं काम केलं आपल्या संघासाठी. याही वेळेस ऑफस्टिकला शफल होऊन गुडलँड स्पॉटवर चेंडू पिक केला. वा विशाल वा. 2 षटकार, 2 चौकार. आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला रॉयल जळगाव पोलीसच्या वतीने. पहिल्या 4 बॉलवरच पूनम बंजारा यांच्या विरोधात हात खोललेत. एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार सकाळच्या सत्रात पाहायला मिळतात आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. बघा जळगाव म्हटलं त्यातल्या त्यात जीएस ग्राउंड म्हटलं की चांगलं क्रिकेट सातत्याने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील एकपेक्षा एक चांगले खेळाडू पुढे येत आहे. कालचा पहिलाच दिवस होता पण खूप काही पाहायला मिळालंय आणि आजच्या दिवसाची सुरुवातच मात्र एवढी दमदाररीत्या झाली आहे. 20 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली विशाल शिरसाट यांनी. अजूनही जर बघितलं तर 2 चेंडू या षटकातील यायचे बाकी. जयेश कन्स्ट्रक्शन टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. रिव्हर्सचा फटका, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर आणि या षटकातील 3रा षटकार इकडे मात्र पूनम बंजारा यांच्या विरोधात येत असताना विशाल शिरसाटच्या बॅटमधून. रन संख्या 26. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. ट्रेंडच आजच्या दिवसाला मात्र फार जबरदस्त सेट केला विशाल यांनी. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असतील आणि पहिल्या षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे. 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकात तब्बल 26 धावा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच 4 कॅमेऱ्यानिशी आपण बघतो लाईव्ह विजनच्या माध्यमातून ही स्पर्धा जी मात्र कव्हर केली जाते आणि अतिशय क्वालिटी लाईव्ह सातत्याने लाईव्ह विजनच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेत देखील जर बघितलं तर फार मेहनत त्यांची आहे कालच्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसातही त्यांचं काम मात्र बहरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाची मानाची स्पर्धा आहे जळगाव नगरीतील, कारण की पहिली ओपनची मोठी स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते आणि आतुरता होती प्रत्येकाला. 18 संघ, त्यातल्या त्यात जर बघितलं तर लीग मॅचेसचा थरार. 2 लीग मॅचेस प्रत्येक संघाला देण्यात आल्यात. प्रत्येक ग्रुपमधनं 2 संघ मात्र पुढच्या फेरीला पात्र ठरणार आहेत. म्हणजे संधी इकडे मात्र फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचं काम श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून करून दिले गेले. म्हणजे बघा 18 संघ आहेत, त्यातल्या त्यात फक्त 6च बाहेर जाणार आहे, 12 पुढच्या फेरीला जाणार आहे. तर नो डाऊट नॉकआउटचा थरार अजून मात्र बघण्यालायक राहील. गोलंदाजी मार्कवर अक्षय आले आणि अक्षय पहिल्याच बॉलवर सीमारेषा बाहेर. मंगेश पाटील यांचा क्लास पाहायला मिळालाय. सिक्सर, षटकार. रन संख्या 32 रन. मंगेश पाटील यांच्या नावाची सातत्याने चर्चा राहिलेली आहे. मग हेवी बॉलचं क्रिकेट असू द्या, लाईट वेट बॉलचं क्रिकेट असू द्या आणि त्यातल्या त्यात टर्फ क्रिकेट. बघा काही शहरांमध्ये जर बघितलं ना तर लेदर बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबरने टेनिस क्रिकेट यांच्यामध्ये एक दुवा असतो. जसं की मुंबई साईडला आपण बघतो अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. पुणे साईडला हाफ पिच क्रिकेट खेळलं जातं. जळगावमध्ये टर्फ क्रिकेट हा मात्र लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट मधला दुवा आहे. आणि मंगेशने मात्र टर्फ क्रिकेट गाजवत असताना नक्कीच मोठी इकडे टेनिस बॉल क्रिकेटची मैदानं देखील गेल्या काही काळात मात्र फार प्रभावित केली आहे. इकडे देखील आपण बघू शकतो सकाळच्या सत्रात जलवा पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये नाही म्हणता 12 धावा आणि 2 षटकार जे मात्र मंगेशच्या बॅटमध्ये येत असताना जबरदस्त बॅटिंग. बघता 38 धावा स्कोर कार्डवर. फुलाल्यांचा बॉल ड्रॅग झाली बॅट. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक
जोपर्यंत चेंडूवर येतील. एक धाव तिकडे मात्र अतिशय चपळतेने मात्र पूर्ण केली. धावस्वरूपी या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ. नक्कीच सुवर्णनगरी जळगाव मध्ये जो की आपल्याला पाहायला मिळतो एक असं शहर जिथे मात्र सर्वात जास्त टुर्नामेंट ऑल ओव्हर इंडियामध्ये एका सिटीत खेळल्या जातात. गोल्डन स्पॉटचा यावेळेस मात्र वापर केला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 40 स्पर्धा एका सिटीमध्ये ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. बट दरवर्षी सातत्याने जळगाव शहर मात्र करून दाखवते आणि यामध्ये वाढ होतीये, कमी कुठंच होत नाहीये. या गोष्टीचंही कौतुक करावं लागणार आहे. फुलांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला समांतर फटका. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 14 धावा आल्या अक्षय सोनारच्या षटकातनं आणि 2 षटकांच्या अखेरीस 40 बिनगडी बाद. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इथे मात्र रफूल घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी हा निर्णय मात्र इकडे जो की पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 2 षटकांच्या अखेरीस 40 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्यात. 4 बॉलमध्ये 13 वर नॉट आउट आहेत मंगेश. 8 बॉलमध्ये 27 वर नॉट आउट आहेत विशाल शिरसाट. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय आणि पहिल्याच 2 षटकांमध्ये म्हणावं लागेल की निर्णय हा अंगलट आलाय, कारण की 40 धावा आपण बघू शकतो. रॉयल जळगाव पोलीस या संघाने मात्र स्कोर कार्डवर लावलं देखील आहे. अतिशय दमदार बॅटिंग सुरुवातीच्या षटकांमध्ये विशाल शिरसाट यांनी प्रभावित केलंय. 8 बॉलमध्ये वाट लावायचं काम केलंय अक्षरशः. ज्यारी त्या पहिल्या षटकामध्ये 3 सिक्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मागच्या षटकात मंगेशच्या बॅटमधून 2 सिक्स आले. तर म्हणजे 12 बॉलच्या खेळमध्ये 5 बॉल तर सरळ षटकाराचीच आहेत. तर विचार करू शकता कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला होती ते. गोलंदाजी मार्कवर बदल. गणेश राठोड पुढच्या षटकात मात्र दाखल होतात आहे. फुलेंचा बॉल जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढताना पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित होते. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये 41. याही वेळेस जमिनीला समांतर फटका. फिल्डर आहे मात्र तिकडे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इकडे मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना रन संख्या 41. डावाचं जर बघितलं तर तिसरं षटक मंगेशकडे संधी आहे आज. याही वेळेस हो 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 इकडे मात्र सरप्राईज केलं. बट तिकडे काय झेल झालाय. मंगेश पाटीलला मात्र परतावं लागेल. नक्कीच थोडंसं सरप्राईज केलं होतं गणेशने आपल्या पेसने. बॉडी लाईनच्या दिशेने मात्र तिकडे मारा केला आणि फटका मात्र तिकडे फसलाय. डीप स्क्वेअर लेगला झेल मात्र तिकडे झालाय आणि पहिला धक्का जो मात्र आपल्याला लागताना पाहायला मिळतोय टीम रॉयल जळगाव पोलीस या संघाला. मोठी विकेट आली आहे आणि फलंदाज मात्र बाद आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षरशः सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ब्रँडची चर्चा आहे त्या ब्रँडचे सर्वेसर्वा रोहित तलरेजा. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. आरटी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आहेत आणि नक्कीच चर्चा राहिलेली आहे, कारण की गेल्या काही काळात जर बघितलं तर मग स्पोर्ट्स इक्विपमेंट्स दालनातील एक मोठं नाव आहे आरटी स्पोर्ट्स जळगाव. आणि रोहित तलरेजा तेवढे चांगले क्रिकेटर देखील. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर फटका. हो हो हो, इकडे मात्र काय खराब क्षेत्ररक्षण. रनसंख्या मात्र इकडे 4 धावांच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते. फुलरचा बॉल चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला. धावस्वरूपी जर बघितलं तर या चौकाराच्या मदतीने 45 धावा ज्या मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 45 for 1 आरटी यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. यावेळेस कमी गतीने टाकलाय. धावस्वरूपी इकडे मात्र डॉट बॉल येतोय. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. जबरदस्त गोलंदाजी, 5 धावा या षटकात आल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस रनसंख्या झाली 45, 1 गडी बाद. 3 ओव्हर 45, 1 गडी बाद. असे आहेत आमचे सत्यम मॅन फ्रॉम खेडी. आज सत्यम पाटील यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना देखील श्री क्रिकेट क्लबच्या वतीने आणि संपूर्ण जळगाव क्रिकेटच्या वतीने आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. सत्यम, अशाच रीत्या आपण काम करत राहा आणि आपल्याला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन फ्रॉम खेडी सत्यम पाटील, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ब्रदर. मॅचच्या दिशेने वळतोय. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल शिरसाट आज मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. जणू काही घरूनच तिथे ते सेट होऊन आलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या रीती आक्रमण चढवली आणि अजूनही आपण बघतोय आक्रमण मात्र कंटिन्यू आहे. याही वेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इकडे मात्र काय झेल ड्रॉप. गरीबी में आटा गिला. एकीकडे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवतोय, त्यातल्या त्यात मात्र जीवनदान. नक्कीच आतापर्यंतचा दिवस मी म्हणेल विशाल शिरसाटच्या नावावर राहिलेला आहे, कारण की 12 बॉलमध्ये 39ची खेळी त्यांच्या माध्यमातून जी की साकारली गेली आहे. टीमची रनसंख्या 56. डावाचं मात्र हे 4थं षटक सुरू आहे. फुलरचा बॉल, चांगला चेंडू जमिनीला समांतर फटका मात्र इकडे खेळलाय. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढेल. 57 धावा. ओहो हो, याही वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतील आणि अक्षय सोनार यांना मात्र इकडे यश मिळेल. दुसरा धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 57 वर 2. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे विशाल यांची आणि विशाल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विपुल नारखेडे. ओहो हो, पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग साऊंड. बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क झाला तो मात्र इकडे धमाकेदारच होता. धावस्वरूपी 1 धाव मिळाली. षटक मात्र एका धावेच्या मदतीने पूर्ण होत आहे. 4 ओव्हरच्या अखेरीस 58 धावा च्या मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 58 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. प्रत्येकाला प्रभावित करणारा असं आयोजन श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जे की केलं गेलंय. सातत्याने जर बघितलं तर मोठ्या स्पर्धा या जीएस ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर ओपनची स्पर्धा म्हटल्यावर प्रत्येकाची आतुरता मात्र या स्पर्धेसाठी आहेच, कारण की आकर्षक अशा किट्स, सुंदर असं मैदान, मातीची खेळपट्टी जी मात्र
विशेषता आहे जळगाव क्रिकेटमधली, कारण की समाजाचं क्रिकेट असो, लीग क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो, मातीच्या खेळपट्ट्या प्रामुख्याने पाहायला मिळतात. इतर जागी जर तुम्ही कुठेही महाराष्ट्रात गेले तर आजकाल मातीच्या खेळपट्टीचं प्रमाण कमी होत आहे. दिवसेंदिवस आपण बघतोय सिमेंट विकेटचं मात्र प्रमाण वाढतंय, त्यातल्या त्यात टर्फ विकेटचा मात्र एक वेगळा फॅड येतोय सध्याच्या घडला. बट जळगाव क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. असंच जर बघितलं तर 40 स्पर्धा नक्कीच जळगाव एका सिटीमध्ये सहजासहजी पूर्ण करत नाही. त्यासाठी मात्र वेगळी ओळख लागते आणि ती मात्र वेगळी ओळख बनवली आहे आपल्या आयोजनाच्या बळावर जळगाव क्रिकेटने. डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात होत असताना पुढच्या षटकात आपण बघतोय गणेश राठोड यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय, ज्यांनी मंगेश पाटील यांची विकेट मिळवली होती याआधी. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र एवढा खास झाला नाहीये. फिल्डर मात्र तिकडनं येतील, चेंडूला जोपर्यंत अडवतील. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 59 धावा, 2 गडी बाद. हो यावेळेस काय सॉलिड सॉलिड बॅटिंग. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढेल. 60 धावा, 60 वर 2 स्कोर. याही वेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये इथे देखील काही खासा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी, प्रभाव सोडलाय गणेश यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावरती, कारण की 10 बॉलचा स्पेल टाकलाय. एकीकडे 60 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 5व्या षटकाचे अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. इथे देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत गणेश राठोड यांनी याही षटकामध्ये. चर्चा आहे गणेश राठोड यांच्या नावाची, आणि चर्चा कोणाचीही होत नाही ज्याच्यामध्ये काही ना काही क्षमता असते, जो खेळाडू फॉर्म मध्ये असतो. रन संख्या 60 रन. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जबरदस्त गोलंदाजी, टाळ्या व्हायला हरकत नाहीये गणेशसाठी. फक्त आणि फक्त इकडे मात्र 2 धावा ज्या की खर्च केल्या आहेत गणेश राठोड यांनी, आणि 5 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 60 रन 2 गडी बाद. 5 ओव्हर 60 रन 2 गडी बाद. म्हणजे 5 ओव्हरमध्ये 60 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागल्यात. गणेश राठोड यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे इतर गोलंदाजांनी 3 ओव्हरमध्ये 53 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती खर्च केल्यात. तर गणेशचं तर खास विशेष कौतुक झालंच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मोठी विकेट जी मात्र मिळवली आहे त्यांनी मंगेश पाटीलची. मयूर पटेल आलेत खडे खडे यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. चांगली गोलंदाजी. रोहित तलरेजा, मागच्या वर्षीची JPL ची स्पर्धा मला आठवते, नक्कीच आपल्या बॅटने मात्र गाजवली होती रोहित तलरेजा यांनी. याही वेळेस बॅकफुटून नक्कीच थोडंसं वेट ट्रान्सफर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक वेगात पोहोचलेत. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. रन संख्या 2 धावांच्या मदतीने वाढतीये. थोडासा संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण की 2 विकेट इकडे मात्र झटपट गेल्यात विशाल शिरसाट आणि मंगेशच्या. याही वेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील तोपर्यंत इथे देखील मात्र 1 धाव मिळताना पाहायला मिळतीये. सिंगल डबलने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड पुढे जातोय. त्या 2 विकेटचा दबाव मात्र साफ झळकतोय. बट गोलंदाजांना इकडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे मयूर पटेल. याही वेळेस संपर्क एवढा खास नाहीये. इथे देखील मात्र 1च धाव मिळणार आहे. कमी गतीने पेस जो एक्सेसिव्ह पेस आहे तो मात्र इकडे आतापर्यंत मयूर पटेल यांनी दिलेला नाहीये. यासाठी मात्र त्यांचं कौतुक करावं लागेल. कमी गतीने मात्र गोलंदाजी करतात आहे सातत्याने. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 4 आल्यात. 2 बॉल अजूनही यायचे बाकी. रन संख्या 64. ओहो, यावेळेस मागच्या दिशेने खेळलाय. गॅपमध्ये आहे बॉल. फिल्डर मात्र तिकडे केवळ आणि केवळ प्रयत्नच करत राहतील. हा येईल खोंडे बंधू ज्वेलर्सचा ब्रँडेड चौकार. पुढे टाकायचा प्रयत्न होता, त्याला मात्र नक्कीच चांगल्यारीत्या खेळून दिलं. रिप्ले मध्ये आपण बघू शकता
आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढतोय. 4 धावा इकडे स्कोर कार्डवर जोडल्यात. रन संख्या या चौकाराच्या मदतीने 68 वर. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. 8 आलेत 5 बॉलमध्ये. मयूर पटेल नक्कीच सुरुवातीचे 4 बॉल चांगले टाकले. हाही चेंडू चांगला होता पण क्षेत्ररक्षक तिकडपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडूला अडवण्यात समर्थ ठरले नाही. याही वेळेस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज फॉर आरटी. आणि आता मात्र आरटी नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये तळपायला सुरुवात झालेली आहे. 2 चौकार बॅक टू बॅक त्यांच्या माध्यमातून. 6 ओव्हर 72, 72 फॉर 2 आफ्टर 6. 6 ओव्हर की समाप्ति पर 72 रन 2 विकेटों के नुकसान पर टीम रॉयल जळगाव पोलीस आरजेपी. सहा ओव्हरमध्ये 72 धावा 2 गडी बाद असताना ज्या की स्कोर कार्डवर आहे. गोलंदाजी मार्कवर विकास देशमाने यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. डावाचं मात्र हे 7वं षटक विकास यांच्या कोट्याचं पहिलं. स्लॅश करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा स्वरूपी आपण बघतोय एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. 73 वर 2 स्कोर सध्याच्या घडला. 73 फॉर 2. याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निराश आहेत रोहित थोडेसे कारण की संपर्क जसा पाहिजे तसा होत नाहीये. बॅटवर चेंडू ज्यारीत्या येत नाहीये. बट रोहित यांना देखील समजावं लागेल की काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. धावस्वरूपी सिंगलच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 74. याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये इथे देखील काही खासा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी बघा. एक गोलंदाज चांगली कामगिरी करतोय तर त्याच्या पाठोपाठ इतर गोलंदाजांनी देखील प्रभाव सोडलाय. गणेश राठोडचा स्पेल लाजवाब राहिला. त्याच्यानंतर मयूर यांचं षटकही चांगलंच होतं. आणि आता विकास देशमाने. रन संख्या 74 वर 2. ओहो हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय बॉल. हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र केवळ आणि केवळ बनून राहतील. दर्शक इकडे मात्र लागतोय एकविरा प्लायवुड सुपर 6. षटकार. ये लगा 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 सिक्सर. षटकार 6. गरज होती या फटक्याची. असे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहेत. टाळ्यांचा शोर पाहायला मिळतोय कारण की बॅटमधनं इकडे रोर निघालाय. विपुल नारखेडे यांच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. रन संख्या 80. 80 फॉर 2. याही वेळेस जमिनीला समांतर फटका. इनसाइड आउट. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. आणि रन संख्या मात्र या एका धावेच्या मदतीने 81 वर जात असताना पाहायला मिळते. 81 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळेल. आणि आय गेस चेंडू कॅरी होता होता राहिला तिकडे फिल्डर पर्यंत कारण की लास्ट मोमेंटला तिकडे मात्र हात क्लोज केले आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढेच गेले. 7 ओव्हर 82 रन. 82 फॉर 2 आफ्टर 7. 7 ओव्हर 82 2 गडी बाद. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या षटकाची सुरुवात इकडे मात्र षटकाराने केली गेली आहे. स्वागत आहे मयूर पटेल आपलं हे सांगत असताना 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडल्यात. पुढे टाकला होता बॉल आणि यास आता म्हणतात आहे आरटी अब मेरी बारी है. अब की बारी आरटी की बारी. 6 धावा षटकार. अजून एक वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. बॅट स्विंग मात्र फार तगडा आहे कारण की ताकद जर बघितलं तर कुठून कुठून भरलेली आहे.
रोहित तलरेजा यांच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर 2 धावा देखील मात्र इकडे चोरून काढल्यात. रनसंख्या 90 वर 2. मयूर पटेल पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं नक्कीच तब्बल 12 धावा आल्या होत्या. या षटकात 2 बॉलमध्येच 8 आल्यात. याही वेळेस हो इकडे मात्र काय जमिनीला समांतर ऑफसाईडच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलेला फटका. तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. रनसंख्या 91 वर वाढत असताना डावाचं मात्र सध्याच्या घडीला आहे 8वं षटक सुरू आहे. 91 वर 2 स्कोर. याही वेळेस जमिनीला गुंगारा देत तिकडे मात्र चेंडू मागच्या दिशेने मार्गस्थ. आय गेस चेंडू अडवला आहे तिकडे. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील 2 धावा मिळतील. रनसंख्या 2 धावांच्या मदतीने 93 रन. आगामी काळात आपण बघतोय नक्कीच ही मोठी स्पर्धा श्री चषकची पहिली ओपनची मोठी स्पर्धा. त्यानंतर प्रोफेशनल क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. श्री चषक JPL देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आतुरता आहे प्रत्येकाला सध्याच्या वेळेला जळगाव क्रिकेटची. आणि इकडे मात्र काय गणेश यांच्यासाठी कॅचिंग प्रॅक्टिस इकडे मात्र पुरेपूर दिली गेली. आणि झेल मात्र इकडे त्यांनी टिपलाय. सोप्पा झेल. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. परतावं लागेल विपुल यांना. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 3रा 93 फॉर द लॉस ऑफ 3. फलंदाज बाद. नक्कीच ज्या रीत्या तिकडे झेल टिपलाय रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. सोप्पा झेल होता गणेश यांच्यासाठी. आणि गोलंदाजी तर बहारदार केली आहे. त्यातल्या त्या क्षेत्ररक्षणही मात्र लाजवाब राहिले गणेश यांचा आज. बट एक स्पेल खूप काही बदलू शकतो. आपण बघितलं सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये 60 धावा होत्या. बट त्याच्यानंतर गणेशचा ते एक षटक आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय जबरदस्त स्पेल त्यांनी टाकला. इतर गोलंदाजांनाही त्यापासून कॉन्फिडन्स मिळाला. आणि 8वं षटक सध्याच्या घडलं आता संपण्याच्या मार्गावर आहे. 93 पर्यंतच गाडी आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहिल्याच बॉलवर खाकी वर्दीतला सितारा आपली मात्र ताकद दाखवतोय. सिक्सर किंग किरण कोळी यांच्या बॅटमधनं षटकार. 6 च्या मदतीने षटक पूर्ण. 8 षटकांच्या अखेरीस 99 धावा स्कोर कार्डवर. 99 फॉर 3. जबरदस्त बॅटिंग म्हणजे किरण कोळी पहिल्याच बॉलवर मात्र आपला इकडे ब्रँड दाखवतात आहे. सातत्याने जर बघितलं तर जळगाव पोलीस दलात कार्यरत आहे. बट क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी ओळख यांनी बनवली आहे. मग समाजाचं क्रिकेट असू द्या किंवा त्याचबरोबर प्रीमियर लीगचं क्रिकेट असू द्या. म्हणजे पहिल्याच बॉलवर षटकार मारला तर याच्यावरनं कळतं की किरण कोळी यांना जर एखादा गुन्हेगार पहिल्याच टप्प्यात सापडला तर ते काय करत असतील त्यांच्यासोबत. इकडे मात्र षटकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. रनसंख्या 99 रन. 99 फॉर 3. रोहित तलरेजा सध्याच्या घडीला शांत संयमी. 15 बॉलमध्ये 28 वर नॉट आउट. बट शेवटचे 12 बॉल आहे आणि रोहितला माहिती आहे 12 बॉलमध्ये 12 कसे वाजवायचे ते. पण गोलंदाज इकडे कशारित्या कमबॅक करतील हे देखील बघण्यालायक राहणार आहे. कारण की विकास देशमाने यांचं पहिलं षटक चांगलं होतं. 8 यावेळेस काय फुल टॉस. ऑलमोस्ट निमंत्रण दिलं तिकडे रोहित यांना. आणि रोहित यांनी जर बघितलं तर प्रहारही केला. खराब चेंडूला मात्र तिकडे बरोबर नसीहत दिली आहे. बरोबर ट्रीटमेंट दिली आहे. आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. आणि याच फटक्याच्या मदतीने 100 धावा इकडे मात्र पूर्ण होतात रॉयल जळगाव पोलीसच्या. फुल टॉसवर फुल प्रहार ताकदीचा वापर करत षटकार मात्र तिकडे वसूल केला आरटीने. रनसंख्या 105. याही वेळेस हो यावेळेस मात्र सूर आणि रोहित यांच्या बॅटमधनं निघालाय दूर. जबरदस्त बॅटिंग. षटकाराच्या मदतीने 40 वर पोहोचलेत आरटी. 17 बॉलमध्ये 40 ची तुफानी खेळी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते आरटीच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस लेग स्टिक पकडण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी जर बघितलं तर धावस्वरूपी इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेस ते क्षेत्र मात्र इकडे काय झेल टिपलाय. वाह लाजवाब. जबरदस्त. रिप्ले मध्ये नक्कीच बघण्यालायक राहील ज्या रीत्या इकडे झेल टिपलाय. पुढे टाकला होता बॉल. आमंत्रण दिलं आणि मोठा फटका खेळला. बट अक्षय
तिकडे मात्र ज्या रीत्या चेंडूच्या खाली आले 111 वर 4, जे मात्र सध्याच्या घडीची स्थिती बनली आहे. रिप्ले मध्ये एक्झॅक्टली बघूयात ज्या रीत्या तो झेल टिपला तिकडे अक्षय यांनी. अक्षय फुलाल्यांचा बॉल, आरटीने खेळला गेलेला फटका. अक्षय नावात आहे तर नक्कीच करामती तर राहणारच. क्या बात आहे. दोन्ही पाय ऑलमोस्ट जमिनीपासून 3-4 फूट हवेतच होते आणि आरटी यांचं देखील रिॲक्शन खूप काही सांगून गेलं की ब्लाइंडर तिकडे मात्र टिपला गेला आहे. ते न्यू बॅटर हेमंत बेहेरे जे मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या 112 रन या एका धावेच्या मदतीने. यावेळेस बॅटची कड आणि तिकडे मात्र क्रिकवरचा सहारा. बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यात आणि ऑन अ हॅट्रिक आता मात्र विकास देशमाने जे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण की आधीचा बॉल वाईट टाकला होता त्यांनी, तर नक्कीच ती काही लिगल डिलिव्हरी नव्हती. 2 लिगल डिलिव्हरीजवर मात्र इकडे विकेट्स मिळवल्यात. तर आता हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे विकास देशमाने यांच्याकडे. रिप्लेमध्ये बघू शकता दूर ठेवला हेमंतपासनं आणि बॅटच्या आतल्या कडला तिकडे लागला आणि बॉल तसा डिफ्लेक्ट होत मात्र कीपरच्या हातात. विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. जमिनीच्या समांतर खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने. ओ हो, इकडे मात्र काय अजून एक झेल. ऑलमोस्ट 3 लिगल डिलिव्हरीज वर 3 विकेट इकडे मात्र मिळवल्यात आणि फलंदाज मात्र बाद आहे. अतुल झोपे यांना इकडे परतावं लागलंय. यस, 3 लिगल डिलिव्हरी 3 लिगल डिलिव्हरीज वर 3 विकेट मिळवण्याचा कारनामा इकडे मात्र केला आहे विकास देशमाने. 9 षटकांचा खेळ पूर्ण. 9 ओव्हर 112 वर 6. 9 ओव्हर 112. तर 3 विकेट इकडे मात्र मिळवलाय. कारण की मध्यंतरी एक वाईडही तिकडे हाताळला गेला होता पहिली विकेट घेतल्यानंतर. तर हॅट्रिक म्हणू शकत नाही, बट 3 लिगल डिलिव्हरीजवर 3 विकेट मिळवण्याचा कारनामा इकडे मात्र केलाय गोलंदाजाने. तर चला 112 वर 6 स्कोर. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये होतोय सुरू. स्ट्रायकर एंडला सिक्सर किंग किरण कोळी. बॅट चालवण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय आणि इकडे मात्र काय 2 खेळाडूंच्या मध्ये येऊन मात्र चेंडू तिकडे आपल्याला पिच होताना पाहायला मिळाला. आला की डायरेक्ट तिकडे झाली आहे, बट आय गेस 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जाकी पळून काढल्या गेल्यात. रन संख्या 114. पाच चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. 114 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. याही वेळेस लॉफ्ट केलाय. फटका मात्र हवेत आहे. फटका हवेत आहे आणि अजून एक झेल ड्रॉप. कॅचही सुटलाय. त्याचबरोबर चौकार देखील मात्र इथे त्यांनी पाहायला मिळतोय. यस, बाउंड्री चेक च्या रिगार्ड मध्ये मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे दिला जाईल. चौकार आहे, 4 आहे. गोलंदाजाचं रिॲक्शन खूप काही सांगून गेलं तिथे.
यस, ओव्हर स्टेपिंग नो साठी मात्र हा रेफरल घेतला गेलाय. तिकडे पंच आम्हाला कळवतात आहे बॅक लेगच्या रिगार्डमध्ये. डिलिव्हरी हा मात्र इकडे निर्णय आलाय आणि रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागतील. कॅचही तिकडे मात्र ड्रॉप झाला किरण कोहली यांचा. आणि बघा 4 बॉल बाकी आहेत. किरण कोहली अशा समय मात्र फार घातक ठरू शकतात. या खेळाडूकडे क्षमता आहे, सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं. बघूया आता जळगावचा सिक्सर किंग कशारित्या या डावाला मात्र मैदानाच्या आतमध्ये संपवतोय. ते 118 वर 6 स्कोर. 118 फॉर 6. डावाचे मात्र शेवटची 4 बॉल. 10वे षटक सुरू आहे सध्याच्या घडीला. चेतन चव्हाण गोलंदाजी मार्कवर. ओहो हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठला काही खासा संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र कीपरच्या हातात जाऊन विसावलाय. 3 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. आणि चेतन चव्हाण यांना शेवटच्या षटकात आमंत्रण दिलंय. त्यांचं वैयक्तिक पहिल्याच कोट्याचं हे पहिलंच षटक आहे. याही वेळेस लॉफ्ट केलाय. आता मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार. सिक्सर किंगच्या बॅट मधनं इकडे मात्र 6 येतोय. किरण कोहली 6 धावा वसूल करताय डीप मिड विकेटला. एकविरा प्लायवूड सुपर 6 षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. रोल बॉल कुठे आहेत? आयोजन समितीला सूचना आहे रोल बॉल मात्र पुरवायचे. आपण 124 वर 6 दिला का? रन संख्या मात्र इकडे वाढली आहे. 124. किरण कोहली 5 बॉल 18. 2 हिट इकडे मात्र पाहायला मिळाल्या. 2 तुफानी हिट मात्र किरणच्या बॅटमधनं आपण बघितल्या या षटकात. 1 चौकार 1 षटकार. म्हणजे किरण कोहली मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा येताना बॅट मात्र आपोआप कामाला लागते. असंच कमी करण आहे. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इकडे काय आता मात्र गोलंदाजांनी त्यांना कामावर लावलंय. विकेट मात्र येते. सिक्सर किंगला इकडे परतावं लागतंय आणि 124च्या स्कोरवर हा 7वा धक्का. किरण कोहली मात्र आपलं काम करून तंबूच्या आसऱ्याला परततात. 18 धावा बनवल्या त्यांनी आणि किरण कोहली मात्र तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. चला शेवटचा बॉल आहे लास्ट बॅटर. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता टोएनला तिकडे मात्र लागला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र जागेवरच उसळी घेतली आणि कीपरचे सेफ हँड्स. चला शेवटचा बॉल. भूषण जित्ते मिस्टर 70-70 स्ट्रायकर एंडला. ओहो हो, हेलिकॉप्टर क्या बात है. बट इकडे त्याच्याही पेक्षा जबरदस्त कॅच. खिलाडी अक्षय मात्र इकडे पाहायला मिळाले आपल्याला. पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता बट अक्षय, ये अक्षय नहीं, ये अक्षय कुमार है, ये खिलाडी कुमार है. आणि खिलाडी कुमारने मात्र इकडे जबरदस्त झेल टिपलाय. आपली करामत दाखवली. शेवटच्या 2 बॉलवर 2 आल्या विकेट. मिस्टर 70-70 गोल्डन डकचा शिकार झालेत आणि 10 ओव्हरच्या अखेरीस 124. 10 ओव्हर 124 8 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे टीम रॉयल जळगाव पोलीसची. आणि 125चं टार्गेट इकडे मात्र सेट केलं गेलं. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुललनचा बॉल हेलिकॉप्टर उडवला होता आणि ये खिलाडी कुमार. अक्षय कुमारला तुम्ही हेलिकॉप्टर मधनं उड्या मारताना बघितले बट सध्याच्या घडीला या अक्षयला GS ग्राउंडवर उड्या मारताना बघा. फलंदाज बाद आहे आणि 125
फिनिशिंग टच तिथे मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणावर देऊ शकलेले नाहीयेत. दोन खेळाडू मात्र ऑन आहे. एकीकडे डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जो मात्र ऑन ठेवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही मात्र 38च्या मध्ये आहेत आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एकीकडे क्रांती कुमार आणि त्यांच्या सोबतीला गणेश राठोड. 125चा पाठलाग आहे. पहिलं षटक घेऊन मिस्टर 70-70 भूषण चित्ते इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर. ओ हो चांगला चेंडू क्रीजच्या खोलीचा मात्र वापर केलाय. डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात करत असताना भूषण चित्ते एक स्टार ऑलराऊंडर म्हणून यांची मात्र ओळख आहे. पण आज गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल कारण की मोठी मॅच आहे. याही वेळेस लागोपाठ मात्र दोन चेंडू इकडे निर्धाव हाताळले. सोप्या कंडिशन्स नाहीयेत बघा. नवीन चेंडूला हिट करणं ही काही प्रत्येकाचा पोरखेळ नाहीये कारण की न्यू बॉलने आपण बघतो की फलंदाजी मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी सोपी नसते. याही वेळेस फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित. चेंडूला जोपर्यंत अडवतील लागोपाठचा हा मात्र तिसरा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. 3 चेंडू इकडे मात्र सरळ बॉलर टू कीपर बॉलर टू कीपर बॉलर टू कीपर. चांगली गोलंदाजी यावेळेसही लिव्ह करण्याचा प्रयत्न आणि सातत्याने जर तुम्ही भूषणची गोलंदाजी बघितली ना एक टप्पा कन्सिस्टंटली वॅरी केलाय. नक्कीच बॅटर मात्र तिकडे असमर्थ समजण्यासाठी टप्पा आणि लाईन अँड लाईन चारी चेंडूवर मात्र सारखाच ठेवलाय. याही वेळेस त्याच क्षेत्रामध्ये क्रीजच्या खोलीचा वापर केला जातोय. जबरदस्त कामगिरी मिस्टर 70-70 भूषण चित्ते. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याही वेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. मेडन ओव्हर इकडे मात्र हाताळली आहे. टाळ्यांचा कडकडाट आवाज पाहायला मिळतोय आणि भूषण चित्ते यांनी मात्र इकडे निर्धाव षटक हाताळून या डावाची सुरुवात केली आहे. जबरदस्त कामगिरी. ऑलमोस्ट सगळे चेंडू जर बघितले तर बॉलर टू कीपर म्हणजे कालही एक मेडन षटक मला ते आठवतं जे कुणाल यांच्या विरोधात हाताळलं गेलं होतं. तशाच प्रकारची मात्र काहीशी गोलंदाजी इकडे केली गेलेली आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये भूषण चित्ते यांच्या माध्यमातून. रन संख्या सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर स्थिर आहे. 0 रन 0 विकेट 1 षटकाच्या अखेरीस. एकही चेंडू जेव्हा आपण बघितला की बॅट आणि बॉल मध्ये त्याचा काही खासा संपर्क झालाच नाही. सगळे चेंडू मात्र बॉलर टू कीपर. 1 ओव्हर नन फॉर नन जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर बदल. पुढच्या षटकात नवीन गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल केले जातात आहे. चला वेळ वाचवा. मॅच थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवा. मित्रा बॉलर नेम टाक ना. निलेश पाटील यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात येत आहे. षटकाला मात्र इकडे सुरुवात होत असताना धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने इकडे षटकाची सुरुवात होती. 7वा बॉल आहे आणि 7वाही चेंडू इकडे मात्र निर्धाव. 7 बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत आतापर्यंत. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कलात्मक फटका. गणेश राठोड यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका येतोय. सरळ मात्र चेंडू सीमारेषा बार. 4 धावांसाठी चौकार. गणेश राठोड बॅटिंग स्टान्स जर बघितला फटका देखील बघितला हलकीशी प्रथमेश राठोड यांचीच मात्र आठवण करून देतात. टोपी देखील त्याच कलरची घातली आहे आणि गणेश राठोडच्या बॅटमधनं मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. आपल्याला बॅटिंग आज मात्र करावी लागणार आहे गणेशला कारण की बघा बॉलिंग मध्ये फार प्रभाव गणेशने सोडलाय. रन संख्या मात्र इकडे वाढती आहे. रन संख्या 4 रन. याही वेळेस श्रीवाचा फटका. ओहो इथे देखील बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. आता मात्र गणेश राठोडच्या माध्यमातून येत असताना नक्कीच मॅचचा आनंद घेत असताना रॉयल जळगाव पोलीस संघाचे संघमालक रतनजी गीते साहेब यांचं देखील श्री क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. रिवाचा फटका आणि काय बॅटिंग केली जाते. राउडी राठोड
मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मात्र चौकारांमध्ये डील करतोय. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज गणेशच्या माध्यमातून इकडे येत असताना. रन संख्या 8 रन बिनगडी बाद. 51 बॉल मध्ये 117 ची गरज. याही वेळेस तोच आक्रमक पवित्रा, बट इकडे मात्र काही खासा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 8च धावा केवळ आणि केवळ स्कोर कार्डवर. बट ते जे 2 चौकार गणेशने खेळलेले पोटेन्शियल आहे. गणेश राठोड खरंच फार प्रभावित करणारी आज खेळी करतात आहे. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. रन संख्या 8 रन. पायावर टाकलाय यावेळेस आपल्याच अंदाजामध्ये भिरकावून दिलाय. वा गणेश वा. हालाकी तिकडे फिल्डर आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र तिकडे मिळताना पाहायला मिळेल. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता पण ऍडजस्ट केलं तिकडे स्वतःला आणि धावस्वरूपी मात्र तिकडे एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 9 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी या षटकातील. लास्ट बॉल टू गो. 9 फॉर नन. 49 बॉल मध्ये 116 ची गरज आहे. 49 बॉल्स 116 टू विन. यावेळेस लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि यश तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते. बाउंड्री चेकच्या रिगार्ड मध्ये 6-4 आहे. 6-4 आहे. हा मात्र तिकडे नक्कीच प्रश्न आहे. बट 2 चौकार ऑलरेडी आलेले आहेत. या चेंडूचा निर्णय अजूनही यायचा बाकी आहे. आता बघूया षटक 15चं होते की 13चं. वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 चौकार 4 धावा. 2 षटकांचा खेळ इकडे पूर्ण होईल आणि 2 ओव्हर 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 9. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. पुढे टाकला होता बॉल आउटसाइड दी ऑफ. त्याला मात्र भिरकावून लावलं. 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढली आहे. 15 धावा स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. सिक्सर किंग आता मात्र इकडे लॉंग ऑफच्या क्षेत्रात लाठीचार्ज स्पेशलिस्ट किरण भाऊ पोलाड. 30 खेळ आता खुल्ला आहे. 30 बाहेर आता आपल्याला फिल्डिंग प्लेसमेंट ज्या मात्र पाहायला मिळतात आहे. भूषण चित्ते यांना मात्र आता इकडे कंटिन्यू ठेवले. पहिले 6 बॉल क्रांती यांच्यासाठी. इकडे मात्र काय राऊडी राठोडचा फटका. 440चा झटका. सिक्सर मात्र इकडे येतोय. फुलरचा बॉल चांगल्या बॅटवरती घेतला. मागच्या षटकामध्ये एकही चेंडू बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. पण राऊडी राठोड मैदानाच्या आतमध्ये आता षटकारांमध्ये डील करत असताना सिक्सर. यावेळेस मात्र चांगला चेंडू. आता सरप्राईज केलंय. मागच्या चेंडूवर षटकार आला तर हे त्याचं प्रत्युत्तर होतं. बट कूल काम कंपोज. गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत आहे सध्याच्या घडीला. 7 बॉल मध्ये 15 वरती नॉट आउट आहे. 46 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 106 ची गरज आहे. याही वेळेसला पडण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडनं येतील तोपर्यंत एक धाव तिकडे मात्र मिळून जाईल आणि एकाच धावेनिशी मात्र संतुष्टी मानली आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 20 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहिल्या षटकात एकही धाव नव्हती. नंतरच्या मागच्या षटकात मात्र तब्बल 13 धावा आल्या. या षटकात आतापर्यंत 3 बॉल मध्ये 7 आल्यात आणि हा तो कॉन्टेस्ट होता पहिल्या षटकात जेव्हा मिस्टर 70-70 भूषण चित्ते यांनी उभं केलं होतं क्रांती यांना. यावेळेस मात्र काय ईट का जवाब पत्थर से. सरळ मात्र डाऊन दी ग्राउंड उचलून मारला. सूर मारला आणि सूर मारत इकडे मात्र धूरही काढलाय. नाव आहे क्रांती कुमार. सरळ चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतात आहे 6-6-6. षटकार सिक्सर. रन संख्या मात्र 26 रन. याही वेळेस लॉफ्ट केलाय. आता मात्र मंगेश झेल इकडे मात्र ड्रॉप होतोय. मंगेश पाटील नक्कीच
तिकडे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. मंगेश पाटील जर पकडू नाही शकत तर मग मुश्किल आहे इतर कोणाचंही पकडणं. बट झेल हातात निसटलाय, ऑलमोस्ट हातात येऊन झेंडू मात्र तिकडे निसटलाय. बॉडी बॅलन्स तिकडे मात्र ठेवू शकले नाही आणि एक धाव तिकडे मिळतीये. शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत 14 आलेत 5 बॉलमध्ये. भूषण चित्ते यांचा स्पेलचा शेवटचा बॉल आहे. यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न, पैर पर गेंद, तो भैया हवाई सैर पर गेंद. राउडी राठोडचा जलवा मैदानाच्या आतमध्ये कायम आहे आणि यस या षटकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र 33 वर. हे गणेश नाहीये, हे गणेश नाहीये, हे गणेश राउडी राठोड आहे. क्या बॅटिंग करतात आहे. हरे रामा आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हाय व्होल्टेज ड्रामा. जबरदस्त बॅटिंग. 3 ओव्हर 33 बिनगडी बाद, 3 ओव्हर 33 रन बिनगडी बाद. राउडी राठोड 9 बॉलमध्ये 22 तर दुसरीकडे क्रांती कुमार 9 बॉलमध्ये 11. 3 ओव्हर 33. रणसंख्या 33 बिनगडी बाद. गोलंदाजी मार्कवर LPL एक्सप्रेस प्रफुल्ल चिरमाडे जे मात्र आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. रणसंख्या 33 रन. यावेळेस धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होते तिकडे डीप मिड विकेटला. धावस्वरूपी जोपर्यंत चेंडूला अडवता एका धावेच्या मदतीने रणसंख्या वाढतीये. तिसरा गोलंदाज इकडे मात्र वापरलाय किरण कोहली यांनी आपल्या संघातील. कारण की आतापर्यंत एक षटक आपण बघितलं निलेश यांच्या माध्यमातून, 2 षटकं बघितली भूषण चित्ते यांची आणि आता मात्र प्रफुल्ल चिरमाडे LPL एक्सप्रेस जी मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल आहे. रणसंख्या 34 रन. 41 बॉलमध्ये 91 ची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. इकडे मात्र चेंडू जाऊन विसावला कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 40 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 91 ची गरज आहे. गणेश राठोड मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभत संघासाठी लढताय. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र इकडनं येतील. भूषण चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इकडे मिळतीये. रणसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जातीये. विसरून चालणार नाही, पहिलं षटक मेडन होतं आणि त्याच्यानंतर मात्र या 35 धावा आलेल्या आहेत. तर म्हणजे 2.5 षटकांचा खेळ मात्र आतापर्यंत गाजवला आहे. पहिलं षटक मेडन घेतल्यानंतर जयेश कन्स्ट्रक्शन्सने पुढे टाकलाय. आता मात्र फटका हवेत आणि मध्ये सरळ सीमारेषा पार. अटॅक आणि खेळ खटॅक. सिक्सर, षटकार. पुढे टाकला होता बॉल आणि क्रांती आपला फटका 440 चा झटका. सिक्सर, षटकार. रणसंख्या मात्र वाढतीये. पार्टनरशिप मात्र आता हळूहळू बिल्ड होऊ लागली आहे. याही वेळेस कनेक्शन मात्र काही प्रॉपर झालं नाही. हालाकी फिल्डर मात्र मागे आहे. चेंडूवर जोपर्यंत जातील डीप मिड विकेटचे खेळाडू. तर या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की पहिलं ओव्हर मेडन गेल्यानंतर जी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंनी बनवली आहे. एकीकडे क्रांती 12 बॉलमध्ये 19 वर, दुसरीकडे राउडी राठोड 11 बॉलमध्ये 23 वर. जबरदस्त कामगिरी विथ दी बॅट विथ दी बॉल. गणेश राउडी राठोड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र काही खासा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तब्बल 9 धावा या षटकात आल्या. 4 ओव्हर 42, 4 ओव्हर 42, 36 बॉल 83. 36 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 83 ची गरज आहे. 36 बॉल 83 टू विन. पार्टनरशिप मात्र नक्कीच इकडे बनलेली आहे. बट विकेटचा शोध आहे कारण की माहिती आहे
रॉयल जळगाव पोलीसला ही जोडी घातक ठरू शकते. इकडे विकेट घ्यावी लागणार आहे. गणेश राठोड ज्या रीत्या खेळत 12 बॉलमध्ये 23 वर 3 नॉट आउट आहे. क्रांती 12 बॉलमध्ये 19 वर आहे. बट 6 बॉल त्यांना भूषण चित्ते यांनी डॉटच टाकलेत, तर म्हणजे त्यांनी 6 बॉलमध्येच 19 बनवलेत. तर हेही मात्र एकीकडची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेले ना, एका ग्लासामध्ये पाणी आहे तेही 50%, तर तुम्ही हेही म्हणू शकतात की अर्धा ग्लास भरलेला आहे. बट अर्ध्या ग्लासमध्ये हवाही भरली आणि अर्ध्या ग्लासमध्ये पाणीही भरलं आहे. अशा प्रकारचं क्रांती यांचं जर बघितलं तर आतापर्यंतचा खेळ राहिलेला आहे. नक्कीच मात्र मॅचचा आनंद घेत असताना रतन गीते साहेब, जळगाव पोलीस संघाचे संघमालक, त्याचबरोबर अरुण दादा देखील मॅचचा आनंद घेत. कार्तिक बाटुंगे यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर हॅलो 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 यस. नो बॉल ना, नो बॉल नो बॉल नो बॉल. इकडे मात्र जो की दिला गेलाय ऑलमोस्ट वेस्ट साईडच्या खासा वरती होता, जेव्हा मात्र इकडे फटका खेळला गणेश यांनी. यस, नो बॉलचा इकडे मात्र कॉल देण्यात आला. फ्री हिट आहे. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे.
रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने वाढतीये 46 धावा. 13 बॉल मध्ये 24 नॉट आउट आहे गणेश. फुलाल्यांचा बॉल हलक्या हाताने यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील. चेंडूला मात्र जोपर्यंत इकडे देखील अडवलंय तोपर्यंत इथे देखील एक धाव येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या 47 रन. 33 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल 88 धावांचं जे मात्र आव्हान आहे. 78 माफ करा. यावेळेसही जर बघितलं तर लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र इकडे 48 वर. डावाचं जर बघितलं तर हे 5वं षटक जे मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कार्तिक यांच्या कोट्याचं पहिलं 3 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा दिल्यात. मोठा फटका अद्यापही कन्सिडर केलेला नाहीये. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर काय गिरकी घेत डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी कार्तिक बाटुंगे यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होऊ लागलेली आहे. 2 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी. ओहो यावेळेस मात्र उडवलाय आणि याच फटक्यासोबत 50 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. जबरदस्त बॅटिंग क्रांती कुमार आणि त्यांच्या बरोबरीने गणेश राठोडची. पुढे टाकला होता बॉल, आमंत्रण दिला आणि चेंडूवरती मोहर लावली. SIX क्लास सिक्सर षटकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये हेच मात्र इकडे सांगितलंय. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचं बाकी. लास्ट बॉल टू गो. डान्सिंग डाऊन दी टॅक. फटका यावेळेस मात्र फसलाय. मंगेश डाऊन दी बाउल आणि इकडे मात्र झेल घेतलाय. म्हणजे षटकाराला 50 ची भागीदारी पूर्ण झाली आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर इकडे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद असणार आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता एक झेल आधी मंगेश कडनं सुटला होता. यावेळेस मात्र कोणती चूक केली नाही आणि 5 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 5 ओव्हर 54 रन. 5 ओव्हर 54 रन. 1 गडी बाद. टीम जयेश कन्स्ट्रक्शन 54 for 1 आफ्टर 5. शेवटचे बॉल बाकी आहेत 30 आणि मॅच जिंकण्यासाठी आपण बघू शकतो धावा ज्या मात्र पुरेपूर पाहिजेत 71. 30 बॉल 71. पाच ओव्हर 54 एक गडी बाद. 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 71 ची गरज आहे. 30 बॉल 71. यस चेतन चव्हाण जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. कार्तिक बाटुंगे यांनी मात्र तिकडे यश मिळवलं. चांगली गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली. 30 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 71 ची गरज. गोलंदाजी मार्कवर हेमंत बेहरे यांना मात्र आता पाचारण केलं जात आहे. 5व्या षटकात त्यांना मात्र जिम्मेदारी जी आहे ती मात्र दिली गेली आहे. 30 बॉल मध्ये 71 धावांचं समीकरण गणेश राठोड या नावावर नजरा असतील. हा खेळाडू जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत उम्मीद बरकरार आहे. आणि काय बॅटिंग केली आज. नक्कीच सोलापूरचे प्रथमेश राठोड ज्यांची सध्याच्या घडीला संपूर्ण भारतात चर्चा आहे त्यांचीच मात्र आठवण करून दिली आहे. कारण की कदकाठी देखील तशीच आहे. स्टान्स देखील तसाच आहे. फटके देखील त्याच रीत्या खेळतात आहे. मोहाडी या गावावरनं मात्र बिलॉंग करतात गणेश राठोड. कोणती नेरी जवळची मोहाडी का. रन संख्या 54 वर 1. नेरी मोहाडी इथं मात्र बिलॉंग करतात आणि आज मात्र जळगाव गाजवण्यासाठी आलेले आहेत. फुलाल्याचा बॉल यावेळेस मात्र काय पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र अडसर दूर केला गेला. बट रेफरल इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत जी आहे ती मात्र मागितली गेली आहे. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये तिसरे पंच मात्र इकडे शहानिशा करतील.
आणि जो काही निर्णय राहील तो मात्र त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. झेल तिकडे केला होता भूषण यांनी, पण तिसऱ्या पंचांकडे मात्र आता इकडे कॉल दिला गेलाय. फेअर डिलिव्हरी, विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल आणि गणेश राठोड यांना मात्र इकडे परतावं लागणार आहे. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 54च्या स्कोरवर दुसरा भूषण चित्ते यांनी भावा हेमंत बेहरे बॉलर स्कोरर भूषण चित्ते यांनी झेल टिपलाय आणि हेमंत बेहरे यांना मात्र इकडे विकेट मिळाली आहे. क्या बात आहे. आमचे गणा भाऊ म्हणतात आहे भूषण चित्ते यांनी चित्त्याच्या चपळाईने इकडे मात्र कॅच पकडलाय. त्याच्याकडला चर्चा आहे भूषण चित्ते यांची. मिस्टर 70-70 आज मात्र मेडन ओव्हर देखील टाकली आहे. जमिनीला समांतर फटका, यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळला गेलाय. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने 55, 55 for 2. 28 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 70 ची गरज आहे. वेग पाहायला मिळतोय मागच्या दिशेने. यावेळेस मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एक धाव मिळेल. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. हो यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागला बॉल. तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड इकडे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि रन संख्या मात्र या चौकाराच्या मदतीने वाढणार आहे. याही वेळेस हेमंत बेहरे यांचा पेस फार चर्चेत असतो जळगावमध्ये. जळगाव एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात आणि आजही सकाळच्या सत्रात मात्र वेग मात्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. 61 वर 2 स्कोर. 25 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 64 ची गरज आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 61 वर 2. याही वेळेस बॅट फक्त ड्रॅग झाली. हालाकी मागणं फिल्डर येतील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी इकडे मात्र एका धावेच्या मदतीने षटक संपेल. 8 धावा हेमंत बेहरे यांच्या षटकात आल्या. एक विकेटही आली आहे. 6 ओव्हर 62 रन, 2 गडी बाद. 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 63 ची गरज आहे. 24 बॉल 63. गोलंदाजी मार्कवर अतिशय भोळ्या चेहऱ्याचे गोलंदाज कार्तिक बाटुंगे आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतात आहे. कॅमेरा मात्र सध्याच्या घडीला पुरेपूर बघतोय. कार्तिक यांना इकडे फॉलो करतोय.
गोलंदाजी मार्कवर बदल कार्तिक बाटुंगे यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय डावाच्या या 7व्या षटकामध्ये. याही वेळेस हो इकडे काय प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर केलाय आणि धावस्वरूपी जर बघितला तर अजून एक डॉट बॉल. सातत्याने 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव टाकले गेलेत. काही म्हणा रॉयल जळगाव पोलीस प्रॉपर ऑप्शन्स घेऊन उतरले आहेत. बॅटिंगचे ऑप्शन्स, बॉलिंगचे ऑप्शन्स आणि एक तगडा सेट जो मात्र पाहायला मिळतोय रॉयल जळगाव पोलीसच्या या स्पर्धेमध्ये. 62 वर 2 स्कोअर सध्या तरी. $62 for 2. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये इकडे मात्र काही खासा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ 3 चेंडू इकडे मात्र निर्धाव हाताळले गेलेत कार्तिक बाटुंगेच्या माध्यमातून. पहिल्याच षटकात 1 विकेट मात्र मिळवली होती आणि मॅच हळूहळू आता रॉयल जळगाव पोलीसच्या दिशेने आपल्याला वळताना पाहायला मिळते. 21 बॉल मध्ये 63 ची गरज. यावेळेस ही बॅटची कड इकडे मात्र काय कीपरचा सहारा कार्तिक बाटुंगे. सेलिब्रेशन्स इकडे मात्र ऑन आहे. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते कार्तिक बाटुंगे यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन 62 वर 3. रन संख्या 62 वर 3. 2 बॉल याचे बाकी आहेत. विकास देशमाने जे मात्र आलेत न्यू बॅटर. महत्वाचा मॅच आहे हा जयेश कन्स्ट्रक्शन साठी. यावेळेस ही बॅटची कड आणि तिकडे काय कार्तिक स्ट्राइक्स अगेन. जल्लोष पाहायला मिळतोय कार्तिक बाटुंगे यांचा. जबरदस्त कामगिरी, रफ्तार से गिरफ्तार आणि फलंदाज मात्र इकडे बाद. 62 वर स्कोर कार्ड 4. 62 for 4. जबरदस्त कामगिरी इकडे मात्र होत असताना कार्तिक बाटुंगेच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी करत असताना कार्तिक 5 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. डबल विकेट मेडन हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. हॅट्रिक बॉल आहे कार्तिक बाटुंगेसाठी. हा हॅट्रिक बॉल. दिवस खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबरने इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक पूर्ण होत आहे. जबरदस्त गोलंदाजी कार्तिक बाटुंगे मैदानाच्या आतमध्ये केलंय. डबल विकेट मेडन षटक. टाळ्या व्हायला हरकत नाहीये रॉयल जळगाव पोलीस. एकही धाव न खर्च करता 2 विकेट मात्र इकडे मिळवल्यात कार्तिक बाटुंगेने आणि जणू काही सांगितलंय तुम व्यस्त रहो प्यार मोहब्बत और इश्क में हमारे यकीनन कामयाबी के किस्से आएंगे यकीनन हिंदुस्तान के हर अखबार में. जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच एकही धाव न खर्च करता 2 गडी इकडे मात्र बाद केले. 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता 63 ची गरज. अठरा बॉल मध्ये 63 मात्र आता इकडे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 18 बॉल्स 63 टू विन. अठरा बॉल मध्ये 63 ची गरज. हेमंत बेहरे आलेत आता.
ओहो हो, स्विंग अँड मिस बॅट चालवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र काय फ्लाइंग स्लिपला खेळाडू चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय. धाव मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळेल. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. हेमंत बेहरे यांच्या वेगाची चर्चा सातत्याने मात्र राहिली आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या आपल्या गोलंदाजीच्या बळावर गाजवल्या, आपल्या वेगाच्या बळावर गाजवल्या आणि याही स्पर्धेमध्ये मात्र सुरुवात केली आहे. जळगाव एक्सप्रेसने अतिशय दमदार पहिल्याच बॉलवर वैयक्तिक आपल्या स्पेलच्या विकेट मिळवली होती आणि यावेळेस काय वेगाचाच वापर करत मयूर पटेल यांनी मात्र इकडे चौकार वसूल केलाय. जमिनीला समांतर फटका आणि या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढते. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. स्टँड अँड डिलिव्हर्ड. रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढली आहे. 68 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढू लागताय आणि 15 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता 57 ची गरज आहे. 15 बॉल 57. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय. तर चर्चा करत होतो आपण रॉयल जळगाव पोलीस या संघाच्या सेटची की प्रॉपर ऑप्शन घेऊन मात्र उतरली आहे टीम. बॅटिंग असो, बॉलिंग असो, त्यातल्या त्यात फिल्डिंग असो आणि वन ऑफ द फेवरेट्स आहे या स्पर्धेला जिंकण्यासाठी हे देखील. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आज चेंडू काय भूषण चित्ते यांच्या प्रेमातच पडलाय वाटतं, कारण की पहिल्याही षटकात आपण बघितलं ज्या रीत्या त्यांची गोलंदाजी राहिली त्यानंतर जर बघितलं तर क्षेत्ररक्षणातही भूषण चित्ते सातत्याने जर बघितलं तर पुरेपूर ऍक्टिव्हच पाहायला मिळालेत. तर कौतुक करावं लागेल भूषण यांचा जो परफॉर्मन्स राहिला आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्विंग अँड मिस. याही वेळेस डॉट बॉल. बॅट चालवली बट रडार मध्ये काही आला नाही. षटक मात्र पूर्ण होत आहे. भूषण नक्कीच पुरेपूर अप्रिशिएट करतात आहे बट हेमंत बेहरे यांची गोलंदाजी बहारदार. एक विकेट सुरुवातच केली होती विकेटने आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 14 धावा स्पेल मध्ये खर्च केल्या. एक गडी बाद केला होता आणि 2 षटकांचा कोटाही त्यांचा पूर्ण झालाय. 8 ओव्हर 69. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 12 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 56. 12 बॉल 56. इथं रोहित तलरेजा यांचा देखील चाहता वर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित है और रोहित भाई आपके फैन लोग बोल रहे हैं कि वो आपकी लेग स्पिन देखना चाहते हैं. यावेळेस फटका मात्र इकडे फसतोय. अक्षय सोनार. हो भूषण चित्त्याच्या चपळाईने सध्याच्या घडीला चेंडूवर पोहोचतात. बघा सध्या जर बघितलं ना तुम्ही नाशिक असेल, कोल्हापूर असेल, जुन्नरचा भाग असेल, आंबेगावचा भाग असेल, तिकडे बिबटे मात्र फार चर्चेत आहे सध्या तरी. बट भूषण चित्ते सध्याच्या घडीला मात्र इकडे चर्चेत येतात. म्हणजे म्हणावं लागेल की त्या साईडचा एक चित्ता पुरेपूर जळगाव मध्ये इकडे दाखल झालाय आणि चेंडूवर झपट मारतोय. जबरदस्त कामगिरी मिस्टर 70-70 सध्याच्या घडीला करतात आहे भूषण चित्ते. खरंच आज म्हणावं लागेल भूषण भाऊ चेंडू हा तुमच्या प्रेमातच पडलाय. मॅच झाल्यानंतर तो बॉल जर भूषण भाऊ घरी घेऊन गेले ना तर कोणी आश्चर्यचकित व्हायला नको. प्रफुल्ल चिरमाडे काय कटवलाय बॉल. जबरदस्त काय बॉल होता. टप्पा पडल्यानंतर नक्कीच जी हरकत केली रिप्ले मध्ये नक्कीच आपण एक वेळेस बघूयात ज्या रीत्या तो चेंडू तिकडे टाकला. टप्पा पडल्यानंतर ऑलमोस्ट हातभर चेंडू तिकडे कटलाय. प्रफुल्ल चिरमाडे जबरदस्त गोलंदाजी रिप्ले मध्ये आपण बघू शकता. याही वेळेस बॅटची कड लागते. तिकडे मात्र फ्लाइंग स्लिपला हेमंत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय तोपर्यंत डॉट बॉल. तर नक्कीच रोहित तलरेजा यांची लेग स्पिन बघायची आहे. त्यांचे चाहता वर्ग इकडे मात्र फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. रोहित भाई म्हणताय जरूर मौका मिला तो आखरी 6 गेंदे. रन संख्या 69.
पुललेनचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. बट रॉयल जळगाव पोलीस एक चांगला सेट घेऊन इकडे उतरली आहे. दरम्यानच्या काळात प्रफुल्ल चिरमाडे एक विकेटही खोलतात आहे. मजा येईल, एक्साइटिंग टीम आहे. मी आधीच बोललो रॉयल जळगाव पोलीस हा जर संघ तुम्ही बघितला ना, वन ऑफ द फेवरेट्स आहे या टुर्नामेंटच्या बक्षीस पात्र फेरीला खेळण्यासाठी. बट प्रत्येक टीमला चांगला खेळ करावा लागणार आहे. प्रत्येक संघ मात्र इकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी दाखल झालेला आहे. प्रत्येक संघ मात्र इकडे लढाई देणार आहे. तर रॉयल जळगाव पोलिसला देखील चांगला खेळ करावा लागेल, तेव्हा जाऊन मात्र कुठे नक्कीच त्यांच्यासाठी देखील रिझल्ट येतील. या मॅच मध्ये देखील आपण बघतोय बरेचसे पॉझिटिव्ह आहे. बट नक्कीच रॉयल जळगाव पोलीस त्या एका गोष्टीवर देखील विचार करेल की फिनिशिंग टच बॅटिंग मध्ये आपण देऊ शकलो नाही. कारण की ज्या रीत्या मंगेशने सुरुवात केली होती, ज्या रीत्या साथी बॅटर ज्यांच्या बॅटमधनं ज्या धावा आल्या होत्या, जे मंगेशसोबत सलामीला आले होते, त्यांनी देखील मात्र चांगला स्टार्ट दिला. बट शेवटच्या 2 ते 3 षटकांमध्ये रोहित यांच्या बॅटमधनं धावा आल्या, बट इतर कोणता खेळाडू काही स्पेशल कामगिरी करू शकला नाही. तिथे कमी गतीने टाकलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन गायकवाड, संघाचे संघ मालक आहेत मोहनजी गायकवाड, ते मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. आणि यस, संघ चांगला खेळाय, फाईट चांगली दिली आहे. कालचा तो मॅच होता मला आठवतंय नक्कीच, जिथे एक संधी होती काहीतरी उलटफेर करण्याची. याही मॅच मध्ये जोपर्यंत राऊडी राठोड आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे साठी बॅटर क्रांती जे बॅटिंग करत होते, यावेळेस जमिनीला समांतर फटका, इथेही वाटत होतं काही ना काही कमाल होईल. बट चेंडू काही इकडे आडला नाही आणि चौकार मात्र इकडे येतोय. चौकाराच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रन संख्या 74 ना, यस, 9 ओव्हर 74, 6 बॉल 51 ची करते. तर 74 वर 6 जी मात्र स्थिती आहे. बट या गोष्टीला देखील दरकिनार इकडे कोणी करू शकत नाही की ओपनिंग ही मात्र 50+ ची होती क्रांती आणि गणेश राठोडच्या दरम्यान. बट त्याच्यानंतर मिडल ऑर्डर, लोअर ऑर्डर, सगळा बॅटिंग ऑर्डर मात्र इकडे कोलॅप्स झालाय ताशच्या पत्त्यांसारखा. शेवटचा षटक 6 बॉलमध्ये 51 ची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर आता कोणाला आणलं जात आहे? निलेश पाटील, ज्यांनी मात्र दुसरं षटक हाताळलं होतं, त्यांना इकडे आता पाचारण केलं गेलंय. 74 वर 6 स्कोर. शेवटचं षटक आहे या मॅचचं. यावेळेस क्रीजच्या कोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर योगेश भाकरे यांच्या माध्यमातून जो की केला जातोय. यावेळी वेळेस टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र मागणे येतील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातले काही प्राईम टाइम मॅच आहे आणि मला असं वाटतंय चौथ्या मॅचवर खाशा नजरा लागतील सर्वांच्या, कारण की शेखर बिल्डर आणि फ्रेंड्स हे दोन संघ तगडे. जे स्पोर्ट्स वर्सेस रॉयल जळगाव पोलीस हा 5वा मॅच, हाही बघण्यालायक राहील. त्यानंतर ITDG आणि लिगामेंट याही संघावर नजरा असतील. 40 गावचा संघ अजून बघायचा बाकी आहे. त्या संघात कशा प्रकारची स्टारकास्ट राहते ते नुकतीच मागं जर बघितलं तर 40 गाव प्रीमियर लीग देखील मात्र आपण बघितली, तर तोही शेवटचा मॅच राहील. त्याच्यानंतर श्रीराम क्रिकेट क्लब विरुद्ध अशोका पॉवर हाही संघ आहे. अशोका पॉवर हा संघ आपल्याला आज बघायचा आहे. तर नक्कीच आज मात्र तगडी बॅटल जी मात्र राहणार आहे. रनसंख्या 77 वर 6. यानंतरचा होणारा मॅच स्वराज क्रिकेट क्लब वर्सेस नमो रायझिंग क्रिकेट क्लब, ज्यांनी मात्र आज यानंतरचा सामना जे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. काल जर बघितलं तर संध्याकाळच्या सत्रात एक रोमांचक मॅच त्यांनी जिंकला होता. दरम्यानच्या काळामध्ये विकेट येते निलेश पाटील यांना मात्र इकडे यश मिळत आहे. जबरदस्त प्रभावित केलंय. बट नक्कीच रॉयल जळगाव पोलीसचा सेट असा आहे की चांगला खेळ आहे, बट विचार केले जातील की अजून कसं याच्यापेक्षा बेहतर होऊ जाऊ शकतं. यावेळेसही मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विशाल बारी जे मात्र बॅटिंगसाठी आलेत. एक धाव इकडे मिळून जाईल, बट डॉमिनेट केलेला आहे. बट मजा येईल, एक्साइटिंग टीम उतरवली आहे इकडे रतन गीते साहेब आणि त्याचबरोबरने किरण भाऊ कोहली यांनी रॉयल जळगाव पोलीसची या स्पर्धेत. याही वेळेस जमिनीला समांतर फटका, मागच्या दिशेने तिकडे कॅप्टन चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळते. तर चला शेवटचा बॉल आता मात्र या मॅचचा एक ऑलमोस्ट वन साइडेड कन्व्हिन्सिंग विक्ट्री.
बट जयेश कन्स्ट्रक्शन साठी जी बॅटिंग जी बॉलिंग गणेश राठोडने केली तीही विसरून चालणार नाहीये. आणि याच चेंडू सोबत सामना इकडे मात्र संपतोय. धावबादच्या रूपात विकेटही आली आहे. आणि रतन गीते साहेब यांचा संघ रॉयल जळगाव पोलीस पहिल्या मॅच मध्ये मात्र इकडे विजय मिळवतोय. अरुण भाऊ आणि रतन गीते साहेब यांच्या मालकीचा हा संघ इकडे विजय नोंदवतोय. तर शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. चांगला खेळ मात्र जो की पाहायला मिळाला आणि चांगली खेळ भावना समोरच्या संघाला इकडे मात्र ॲप्रिशिएट करत एका चांगल्या नोटवर मात्र मॅच संपवते एक चांगली टीम. आणि ऑन स्क्रीन हे चेहरे जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे चेहरे लक्षात ठेवा रॉयल जळगाव पोलीसचे, कारण की हा संघ एक तगडा संघ आणि तगडी फाईट देण्यासाठी मात्र इकडे दाखल झालाय. कारण की फार जबरदस्त टीम आहे. प्रत्येकाला आपला रोल माहिती आहे आणि प्रत्येक जण जो या टीम मध्ये आहे ना एक मॅच विनर आहे. तर 45 रननी मात्र इकडे सामना आपल्या नावावर केलाय. रॉयल जळगाव पोलीसने शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. आणि हार्ड लक टीम जयेश कन्स्ट्रक्शन चांगलं क्रिकेट खेळले. खास करून कालही जर बघितलं तर फाईट दिली. आजही ज्या रीत्या ओपनिंग खेळली खास करून राऊडी